पुणे शहरात मेट्रोचा होणारा विस्तार हा विलक्षण आहेच, परंतु स्वारगेट ते कात्रज दरम्यान सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पामुळे बीआरटी सेवेचं भविष्य आता कुठेतरी धोक्यात आल्याचं दिसतंय। मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे स्वारगेट कात्रजच्या भूमिगत मेट्रोसाठी आता काही बीआरटी मार्ग हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। खरं तर एकेकाळी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने बीआरटीचं जाळं महापालिका प्रशासनानं आणि राजकीय पक्षांनी शहरात राबवलं होतं, परंतु आता वाढत्या वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून शहरात मेट्रोचं जाळं विस्तारण्याचं काम युद्ध पातळीवर राबवलं जातंय। त्यामुळे आता शहरात भविष्यात बीआरटी मार्ग राहतील की नाही याबद्दल सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय। चला तर याबद्दल सविस्तररित्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूया। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। पुणे शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा मानला जाणारा पुणे मेट्रो प्रकल्प आणखी एका महत्त्वाच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतोय। पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा स्वारगेट ते कात्रज या दरम्यानचा भूमिगत मेट्रो मार्ग प्रत्यक्षात साकारण्यास सुरुवात झाली असून या कामामुळे अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा आता संपत असल्याचं चित्र दिसतंय। तर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार स्वारगेट ते कात्रज मेट्रो हा महत्त्वाचा मार्ग डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण करून प्रवाशांसाठी तो खुला करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचं मत सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय। दरम्यान स्वारगेट कात्रज मेट्रो या प्रकल्पाचा सर्वात मोठा परिणाम पुणे सातारा रस्त्यावरील धावणाऱ्या बीआरटी सेवांवर होणार आहे, परंतु गेल्या काही वर्षात पुणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचे अनेक टप्पे नागरिकांनी सुद्धा अनुभवले आहेत आणि त्या वेळेनुसार शहरामध्ये प्रशासनानं सुद्धा उपाययोजना राबवलेल्या आहेत। त्यातीलच एक उदाहरण म्हणजे एकेकाळी शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी त्याचबरोबर बससाठी एकच स्वतंत्र मार्ग करावा या उद्देशाने सुद्धा शहरामध्ये बीआरटी मार्ग उभारण्यात आले होते, परंतु कालांतराने यामध्ये बदल होत गेला आणि आता स्वारगेट ते कात्रज दरम्यान असलेली बस रॅपिड ट्रान्झिट म्हणजेच बीआरटी सेवा आता टप्प्याटप्प्याने हटवली जाणार असं म्हटलं जातंय। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मेट्रोचा भुयारी मार्ग थेट मुख्य रस्त्याखालून जाणार असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात जागेची गरज आहे आणि त्यामुळे बीआरटीचा मार्ग आणि काही थांबे हे काढणं अपरिहार्य सुद्धा ठरत आहे, ज्याची सुरुवात शाहू कॉलनी नातूबाग इथून करण्यात आली असून गेल्या काही दिवसांपासून तेथील बीआरटी थांबा हटवण्याचं काम देखील सुरू करण्यात आलंय। आता या नव्या मेट्रो मार्गामध्ये मार्केट यार्ड, बिबवेवाडी, पद्मावती, बालाजीनगर आणि कात्रज अशी 5 प्रमुख मेट्रो स्थानकं सुद्धा असणार आहेत, पण यापैकी बिबवेवाडी, पद्मावती आणि बालाजीनगर ही स्थानकं सध्या अस्तित्वात असलेल्या बीआरटी थांब्याच्या परिसरामध्ये येत असल्यामुळे त्या भागातील बीआरटी सुविधा पूर्णपणे हटवावी लागणार आहे। यासोबतच बोगदे स्थानकांची उभारणी आणि इतर आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सुद्धा रस्त्यावर जागा मोकळी करणं हे अत्यावश्यक असल्याने प्रशासनानं हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातंय। बरं, तुम्हाला माहितीये का आतापर्यंत जी बीआरटी मार्ग हटवले आहेत त्यामध्ये स्वारगेट हडपसर बीआरटी मार्ग, येरवडा ते वाघोली हे असून डेक्कन कॉलेज ते विश्रांतवाडी येथील आता बीआरटी मार्ग हटवण्याची सुद्धा मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नुकतीच करण्यात आलेली आहे। दरम्यान या निर्णयाबद्दल अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते याबद्दल म्हणालेत की मेट्रो प्रकल्पाचं काम पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर स्थानकाच्या कामासाठी सातारा रस्त्याचा बहुतांश भाग व्यापला जाईल, त्यात बीआरटी स्थानकाच्या जागेचा सुद्धा समावेश आहे। मेट्रोसाठी बीआरटी स्थानक हटवणे हे क्रमप्राप्त आहे आणि येथील 3 बीआरटी स्थानकं हटवली जातील, त्यानुसार वाहतुकीचं नियोजन केलं जाईल असं सुद्धा त्यांनी यावेळी म्हटलंय। आणि आता त्यानुसारच मेट्रो प्रकल्पाला गती देताना आता प्रशासनासमोर मोठं आव्हान म्हणजे नागरिकांची गैरसोय टाळणं हे असणार आहे। बीआरटी हटवल्यानंतर पर्यायी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर वाढणारी वाहतूक कोंडी नियंत्रित ठेवणे ही मोठी जबाबदारी असणार आहे आणि यासाठी कामं टप्प्याटप्प्याने करण्याचं नियोजन करण्यात आलं असून वाहतुकीवर कमीत कमी परिणाम होईल यासाठी सुद्धा प्रयत्न केले जातील। पण मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या उरलेल्या बीआरटी मार्गाचं नेमकं काय होणार याबाबत मात्र अद्याप स्पष्टता नाहीये। याचं कारण एकीकडे काही स्थानकं हटवली असली तरी सुद्धा पंचमी, भापकर पेट्रोल पंप म्हणजे सिटी प्राईड भाग, त्याचबरोबर शंकर महाराज मठ आणि भारती विद्यापीठ या ठिकाणची बीआरटी स्थानकं कायम राहणार आहेत असं सुद्धा म्हटलं जातंय। त्यामुळे या उरलेल्या भागामध्ये बीआरटी सेवा काही प्रमाणात सुरू राहणार आहे असं सुद्धा एकीकडे बोललं जातंय आणि ही सेवा अखंड न राहता तुकड्या तुकड्यामध्ये चालणार असल्याने सुद्धा तिची कार्यक्षमता मोठ्या प्रमाणात कमी होण्याची सुद्धा शक्यता आहे। सतत खंडित होणाऱ्या मार्गामुळे पीएमपी बस चालकांना सुद्धा मार्ग बदलावे लागतील,
तसंच प्रवाशांना सुद्धा वारंवार बदल करून प्रवास करावा लागेल। परिणामी प्रवास अधिकच वेळ खाऊ आणि गैरसोयीचा सुद्धा ठरू शकतोय आणि सध्या तरी BRT सेवा अर्धवट स्वरूपातच सुरू राहणार असंच काहीसं चित्र आपल्याला दिसत आहे। पण तुम्हाला माहिती आहे का, पुण्यातील BRT सेवा जरी आज मेट्रोसाठी हटवली जात असली तरी सुद्धा या सेवेला जवळपास 2 दशकं पूर्ण होत आहेत। सुरुवातीला यामुळे शहराला वाहतूक कोंडी कमी करून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नक्कीच मदत झाली आहे, परंतु आता शहरातील बहुतांश भागामध्ये ही सेवा आधीच कमी प्रमाणामध्ये सुरू आहे तर काही भागात पूर्णतः बंद झाली आहे। त्यात आता स्वारगेट ते कात्रज हा शेवटचा उरलेला मोठा BRT मार्ग सुद्धा हटवला जाणार असल्याने भविष्यात पुण्यातील BRT सेवा पूर्णपणे नामशेष होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। शिवाय BRT सेवेचं भविष्य सुद्धा धोक्यात आलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाहीये। पण याचा अंतिम निर्णय हा मेट्रो सुरू झाल्यानंतरच होण्याची शक्यता वर्तवली जाते। एकूणच काय तर हा सगळा खटाटोप फक्त शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि भविष्यात अधिक गंभीर समस्या उद्भवू नये यासाठी सुरू आहे। त्यामुळे स्वारगेट ते कात्रज हा भूमिगत मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे। तर भविष्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता हा प्रकल्प पुण्यासाठी गेम चेंजर ठरणार असल्याचं सुद्धा म्हटलं जात आहे। पण आता हे कितपत असं ठरेल हे पाहणं तर महत्त्वाचं ठरणारच आहे, पण हे आपल्याला वेळच सांगेल। तुर्तास आपण इथेच थांबूया, मात्र तुम्ही अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या कट्टूकटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।